177 दिवसानंतर बाप्पाचा अखेर निरोप आता चारकोपचा राजांना भक्त ते देत आहेत। सध्या माझ्या मागे आपण जर पाहिलं हा चारकोपचा राजा आहे। मागे गणेश उत्सवाच्या काळात हे बाप्पा बसवण्यात आलं होतं या चारकोपमध्ये आणि त्याच्यानंतर 18 दिवशी विसर्जनासाठी बाप्पा निघाले होते। त्यावेळी पोलिसांनी थांबवण्यात आलं होतं आणि विसर्जन करून दिलं नव्हतं, कारण पीओपीचा असल्यामुळे त्यांनी असं कारण दिलं होतं। आज अखेर 177 दिवसानंतर विसर्जन बाप्पा निघालेले आहेत। त्यांच्या आपल्यासोबत बोलण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष आहे निखिल गुडेकर। काय सांगणार, आज अखेर 177 दिवसानंतर बाप्पांचा अखेर निरोप देत आहेत तुम्ही? आज 177 दिवसानंतर म्हणजे 177 दिवस खूप वाट बघत होतो या आमच्या कोर्टाच्या निर्णयाची। आणि जेव्हा आमचं विसर्जन थांबवलं तेव्हा आम्ही चारकोपच्या राजा आणि कांदिवलीच्या श्रीनी सांगितलं की कोर्टाचा निकाल झाल्यावरतीच पारंपरिक पद्धतीनेच आम्ही विसर्जन करणार। तो आज आम्ही शब्द पाळत आहोत, चारकोपच्या राजा आणि कांदिवलीच्या श्री, आणि आम्ही एकत्र विसर्जनाला निघालेलो आहोत। कशा पद्धतीने आज वेगळ्या पद्धतीने हा जो मिरवणूक निघणार आहे? बघा, 18 वर्ष हा मिरवणुकीने या पद्धतीनेच मिरवणूक चालली आणि त्याच पद्धतीने ही मिरवणूक असणार आहे। संपूर्ण चारकोपमध्ये फिरून डहाणूकरवाडीमध्ये हा विसर्जन होणार आहे आणि पारंपरिक वाद्य आहे, ढोल ताशा पथक आहेत, कोळी वाद्य वाजवणारे आहेत आणि खास करून या वेळेला गोविंदा पथकं आलेली आहेत की जी राजाला सलामी देण्यासाठी आहे। त्यामुळे आमच्या या विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये कुठेही आम्ही खंड पडू दिलेला नाहीये। ज्या पद्धतीने गेले 18 वर्ष या मिरवणुकीच्या माध्यमातून आम्ही गणेशाचं विसर्जन करतो, त्याच पद्धतीने हे विसर्जन होणार आहे। आज अखेर बघितलं तर आज तुमच्यासोबत बरेच मंडळी सुद्धा ते पण बाहेर पडत आहेत आणि तेही सुद्धा त्यांच्या बाप्पांना घेऊन निरोप देत आहेत। कशा पद्धतीने तुम्ही हा लढा केला आणि सगळे एकत्र तुम्ही ही युतीपणा दाखवला? लढा असा म्हणता येणार नाहीये त्याला, कारण ज्या दिवशी आमचं विसर्जन थांबलेलं होतं, निखिलने कोर्टाच्या निर्णयाचा आदर राखून, आमच्या सर्व मंडळांनी कोर्टाचा आदर राखून आम्ही त्यावेळेला विसर्जन थांबवलेलं होतं। पण मनामध्ये एक भावना होती की आज ना उद्या कोर्टाचा निकाल बाप्पाच्या बाजूने येईल आणि विसर्जनासाठी आम्हाला निश्चितपणे त्याच्या विसर्जनाची मिरवणूक पुढे करण्यासाठी आम्हाला तो निर्णय येईल, ही आमची अपेक्षा, आम्हाला खात्री होती आणि तो दिवस आज आलेला आहे। नक्की निखिल, आपण पाहतोय लालबागचा राजा जशा पद्धतीने गाजत वाजत बाप्पाचा मिरवणूक निघतो लालबागचा राजा, तसेच उपनगरात चारकोपमध्ये तसा मानला जातो। हे प्रति गणपती हा सांगितला जातो, प्रति लालबागचा राजा सांगितला जातो। कशा पद्धतीने आज हा मिरवणूक तुम्ही काढणार आहात आणि किती मोठ्या प्रमाणात गणेश भक्त सुद्धा ही सहभागी होणार आहे? पूर्ण मुंबईमध्ये मंडळे सगळे येणार आहे आणि लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने हा उत्सव खूप मोठा होत चाललेला आहे आणि असंच पुढे अजून वाढत जाणार आहे। सर्व मंडळांनी मला खूप सहकार्य केलं आणि खूप मला सपोर्ट केला खूप मंडळांनी सपोर्ट केला आणि सांगितलं की जे असेल ते आम्ही सगळे तुझ्या बरोबरच आहे आणि आम्ही कोर्टाचा निर्णय आल्यानंतरच हा विसर्जन आम्ही आज करत आहोत। नक्की आपण जर पाहिलं तर हा बाप्पा आहे जो प्रति लालबागचा राजा आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि काही दिवसाने गणपती येणार आहेत। तसेच आज 2 ऑगस्ट आज बाप्पाचा हा विसर्जन मागी गणपतीचा विसर्जन होतोय। 177 दिवसानंतर हा विसर्जन होतं। आपण मागे माझ्या पाहिलं तर प्रचंड गणेश भक्तांची गर्दी आहे। तसेच या मंडळाच्या बाहेर निघालो तर प्रचंड भक्त वाट पाहत आहेत। त्यासोबत कोळी बांधवांकडून बँड सुद्धाही वाजवण्यात आलेले आहे। आपण बघितलं की या मंडळांना 177 दिवसानंतर यश मिळालं आणि बाप्पाला अखेरचा निरोप देत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मित बेलोसे सह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई।